तुमचे विचार आपल्या कुटुंबात आपण रुजवतो, आचरणात आणतो. पण छावा चित्रपट आल्याच्या नंतर मात्र माझ्या मुलाला उत्तर देताना माझी दमछाक होती. कधी कॉन्ट्रोवर्सी असलेला प्रश्न किंवा काम करत असताना आपण बाळगत नाही. पण तो म्हणतो की या औरंग्याचं थडगं उकडून टाकायला पाहिजे का, ज्यांनी क्रूर पद्धतीनं धर्मवीर छत्रपती संभाजीराजांची हत्या केली, निगरूनपणे हत्या केली. आणि त्याला कॉन्ट्रोवर्सी म्हणून त्याच्या कानावरती एक शब्द आला की मनुस्मृतीचं तिथं अवलंब करून त्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. हे काय? आता त्याला सांगत असताना माझी दमछाक होते की हे सगळं वेगळ्या पद्धतीनं, पण ह्या बाबतीत तुमचं काय मत आहे तेवढं सांगा. खरं म्हणजे संभाजी महाराजांची हत्या हा स्वतंत्र एपिसोडचा विषय आहे. मी सप्रमाण पुढच्या वेळेस पुरावे दाखवेल. म्हणजे मधल्या काही दशकामध्ये संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीच्या तत्वानुसार, ब्राह्मणांच्या सांगण्यानुसार झाली असं सांगणारा एक वक्ता वर्ग निर्माण झाला. माझा एक 26 मिनिटाचा व्हिडिओ त्याच्यावरती न्यूज चॅनलवरती आहे. सप्रमाण खोडलेलं आहे मी. कुठेही मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांची हत्या झाली नाही. आता काही लोकांना ओढून ताणून श्लोक आणायचे असतील तर हा प्रत्येकाचा भाग असू शकतो, पण मनुस्मृतीचा दूरदूर संबंध नाही, गुढीपाडव्याचा तर दूरदूर संबंध नाही. पण एक उदाहरण देतो मी की संभाजी महाराजाला दिनांक 14 फेब्रुवारी 1689ला